सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास आपण करत आहोत आणि आत्माराम या ग्रंथामध्ये पहिल्या 3 समासांचा अभ्यास आपण याचे आधी केला। त्याग निरूपण, माया निरूपण आणि ब्रह्म निरूपण या 3 समासांचा अभ्यास आपण केला आणि आता याच्यानंतर चौथा समास साधन निरूपण याच्या अभ्यासाला आपण प्रारंभ करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। साधन निरूपण या परमार्थाच्या प्राप्तीसाठी कुठल्या प्रकारचं साधन करायला हवं आणि ते कशा प्रकारे करायला हवं ह्या सगळ्या साधना संबंधीचा उहापोह या चौथ्या समासामध्ये येतो, चौथ्या समासामध्ये आलेला आहे। परमार्थाच्या या अभ्यासामध्ये 3 मूलभूत संकल्पना आहे। म्हणजे इनफॅक्ट असं आमचे सद्गुरू म्हणतात की डॉक्टर काका की हा जो संपूर्ण परमार्थ आहे त्याच्यामधल्या मूलभूत शास्त्रीय संकल्पना फार थोड्या आहेत। खूप अनेक ग्रंथ लिहिले गेलेत, त्या ग्रंथाचे आकार खूप मोठे आहेत। भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी महाराजांचा हरिपाठ, 3-4 हरिपाठ आहेत। असं अनेक प्रकारचं संत वाङ्मय, शास्त्र वाङ्मय संस्कृतमध्ये, मराठीमध्ये, इतर भाषांमध्ये निर्माण केलं गेलं आहे आणि हा सगळा पसारा बघितलं की एक प्रकारचं दडपण येतं, एक प्रकारची धडकी भरते की आपलं एवढं व्यस्त रुटीन आहे आणि या व्यस्त रुटीनमध्ये वेळ काढून हा एवढा सगळा अभ्यास आपण कधी करणार आणि या परमार्थाची प्राप्ती आपल्याला कधी होणार, असा प्रकारचा एक काहीसा गैरसमज आपला होतो शास्त्राकडे बघून। तर या बाबतीत असा जर आपला गैरसमज असेल तर तो दूर करण्यासाठी 2 प्रकारे विचार करता येतो की एक तर शास्त्राचा पसारा जरी खूप मोठा असेल तरी त्यातल्या मूलभूत संकल्पना फार थोड्या आहेत, फार कमी संकल्पना आपल्याला समजावून घेण्याची आवश्यकता आहे। कशासाठी? मुक्त होण्यासाठी। जर आपल्याला खरंच याच जन्मात मुक्त व्हायचं आहे हा जर आपला निश्चय असेल आणि तो पक्का असेल तर मूलभूत शास्त्रीय संकल्पना फार थोड्या समजावून घेण्याची आवश्यकता आहे। त्या कुठल्या संकल्पना? जीव, ईश्वर, ब्रह्म, जगत आणि माया या 5 संकल्पना आहेत। या प्रत्येकाचं आपलं आपलं वैयक्तिक स्वरूप आणि या सगळ्यांचा एकमेकांशी असलेला परस्पर संबंध, या मूलभूत संकल्पना कुठल्याही एका ग्रंथाच्या माध्यमातून जर आपल्या स्पष्ट झाल्या तर आपल्याला स्वतःला याच जन्मात मुक्त होण्यासाठी तेवढं परोक्ष ज्ञान पुरेसं आहे। त्याच्या पलीकडे जो आहे तो अनेकानेक प्रकारे असलेला पसारा म्हणणं योग्य नाही, पण विस्तार म्हणूया आपण की हा जो शास्त्राचा विस्तार तो वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या शास्त्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे। आणि वेगवेगळ्या प्रकारे का केला हा जो शास्त्राचा विस्तार? की वाचणाऱ्या आणि अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचे पिंड वेगळे वेगळे आहेत। कोणाला हरिपाठ क्लिक होतो, कोणाला भगवद्गीता समजते, कोणाला आत्मारामामधून क्लिक होतात काही गोष्टी। तर ही जी इन्साईट आहे ती प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या ग्रंथातून, वेगळ्या वेगळ्या निरूपणांमधून, वाचनातून येऊ शकते। परंतु ह्याचा अर्थ आपल्याला सगळ्या ग्रंथांचं सगळं वाचन करायला हवं आणि सगळा अभ्यास करायला हवा हे स्वतःच्या मोक्षासाठी आवश्यक नाही। त्याच्यासाठी एक उदाहरण पण देतात की ऑइंटमेंट असतं बघा, ट्यूब आहे की त्या ट्यूबमध्ये बरंच सगळं मलम असतं। आपल्याला जेव्हा जखम होते हातावरती, त्या हातावरची आपल्या जखम होण्यासाठी किती मलम आवश्यक आहे? ट्यूबमध्ये भलेही एवढं असो परंतु आपली जखम होण्यासाठी एवढंसं मलम आवश्यकता असते त्याची। तसंच हे परमार्थशास्त्र आणि याचा विस्तार जरीही खूप मोठा असला तरी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक साधनेसाठी, समजुतीसाठी आणि मुक्त होण्यासाठी फार थोड्या शास्त्राच्या संकल्पना समजावून घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे। जीव, ईश्वर, ब्रह्म, माया आणि जगत या 5 संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजल्या आणि त्यांचा परस्पर संबंध की तो पुरेसा आहे। जीव, ईश्वर, ब्रह्म, माया यांचं सगळ्यांचा आपण थोड्याफार प्रमाणात याच्या आधी विचार केलेला आहे। थोडक्यात एकदा परत बघूया की जीव, ईश्वर आणि ब्रह्म या 3 संकल्पना समजावून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी एक उदाहरण आपण बघूया की फार मोठा सागर आहे, फार मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये आपण केवळ आपल्या कल्पनेने एक हौद बांधूया। आता तुम्ही म्हणाल की समुद्रात हौद तर तो कल्पनेने बांधायचा आहे, खरा नाही बांधायचा। त्या समुद्रामध्ये आपण अशा 4 भिंती तयार केल्या आणि तो हौद आहे आणि त्या हौदामध्ये देखील पाणी आहे, हौदाच्या बाहेर देखील पाणी आहे
आणि त्या हौदामध्ये आपण छोटे छोटे जे मातीचे घट मिळतात, छोटे छोटे बोळकी, संक्रांतीला आपण वापरतो ती तशी बोळकी जर आपण सोडली त्या हौदामध्ये तर त्याच्यामध्ये देखील पाणी जातं. मग आता ते जे बोळकं आहे, तो जो घट आहे, त्या घटामध्ये देखील पाणी आहे. असे अनेक घट त्या हौदामध्ये आहे आणि त्या हौदाच्या बाहेर देखील पाणी आहे. हौदाची भिंत ही एक उपाधी आणि ते जे बोळकं आहे किंवा घट, त्या घटाची भिंत ही दुसरी उपाधी. ते जे घट आहे तो दृष्टांत आहे जीव ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आणि हौदाची भिंत म्हणजे जणू ईश्वर आहे. तो हौद म्हणजे जणू ईश्वर आहे. हा संपूर्ण महासागर जो आपण बघितला ते म्हणजे जणू ब्रह्म आहे आणि त्या हौदाच्या मध्ये जे छोटे छोटे बोळके आहेत ते म्हणजे अनेक जीव आहेत. हे एक पॅरलल आहे, एक दृष्टांत आहे आपल्याला समजावून घेण्यासाठी की या फार मोठ्या हे जे सागर आहे त्या सागरामधला पाण्याचा विस्तार हा निरपेक्ष व्यापक आहे. त्याला कुठलीही मर्यादा नाही, कुठलंही बंधन नाही. जो हौद आहे तो त्या 4 भिंतींनी मर्यादित आहे. तसं ब्रह्मतत्व हे निरपेक्ष व्यापक आहे. अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून त्याच्याही पलीकडे हे ब्रह्मतत्व उरलेलं आहे. त्या ब्रह्मतत्वामधल्या एका विशिष्ट भागामध्ये मायेची निर्मिती झाली. असं म्हणतात की 1 भागामध्ये झाली, असं काही ठिकाणी म्हणलं आहे. जेवढ्या भागामध्ये मायेची निर्मिती झाली त्या मायेच्या निर्मितीच्या अनुसार तिथे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली आणि ह्या मायेची जेवढी कक्षा आहे तेवढीच ईश्वराची कक्षा आहे. इथे जसं हौद आहे तसा तिथे ईश्वर हा त्या मायेच्या कक्षेपुरता सीमित आहे. मायेची उपाधी घेतो. मायेची उपाधी घेऊन तेवढ्याच अंशापुरता तो ब्रह्मांडाची या सृष्टीची रचना करतो. या सृष्टीमध्ये अनेक चर अचर जीव जन्माला येतात. ते काही काळ टिकतात, कालांतराने लयाला जातात आणि असं हे सृष्टीचं चक्र उत्पत्ती स्थिती लय याचं अखंड चालू राहतं. तर ब्रह्म निरपेक्ष व्यापक, ईश्वर सापेक्ष व्यापक म्हणजे ब्रह्मांडाच्या अथवा मायेच्या सापेक्ष व्यापक आणि जो जीव आहे तो अल्पव्यापी आहे. अत्यंत छोटंसं त्याचं अस्तित्व आहे. जीव ही एक उपाधी आहे. देह सापेक्ष ही उपाधी आहे असं आपण म्हणतो. ईश्वर ही देखील एक उपाधी आहे आणि ब्रह्म निरुपाधिक आहे. ते जे निरुपाधिक ब्रह्म ते मी आहे, ते माझं स्वरूप आहे. त्यामुळे त्या हौदामध्ये किंवा या मायेच्या कक्षेमध्ये चुबुकडुबुक न करत बसता, तिथे चुळबुळ न करत बसता, या मायेच्याही कक्षेच्या पलीकडे, मायेच्या कक्षेच्या पलीकडे म्हणजे कालातीत, कालत्रयातीत हा देश आणि काल यांच्या मर्यादेच्याही पलीकडे जाऊन अत्यंत अनंत मोठं अमर्याद व्यापक असं हे आपलं स्वरूप आहे. ते मी आहे, तो मी आहे हे समजावून घेण्यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करतो. हे समजावून घेण्यासाठी आपण साधन करणार आहोत आणि जे साधन आपण करणार आहोत ते कुठलं साधन करायचं आणि कुठल्या प्रकारच्या युक्ती लक्षात ठेवून करायचं त्या सगळ्याचं निरूपण समर्थ इथे आता 4थ्या समासामध्ये आपल्यासमोर करणार आहेत. साधन निरूपण. साधन निरूपणामध्ये पहिल्या ओवीपासून आपण सुरुवात करूया की समर्थ म्हणतात, जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार, साधकते सीध झाले. समर्थ म्हणतात की जे सकळ साधनांचे सार, की अनेक सगळी साधने या परमार्थ प्रांतात देखील सांगितले जातात. कोणी म्हणतं नामस्मरण करा, गायत्री मंत्राचा जप करा, अमुक एका मंत्राचं अनुष्ठान करा. नवविधा उपासना आपल्याकडे सांगितल्या आहेत. श्रवण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती वगैरे. ध्यानाचे कित्येक प्रकार आहेत. असं म्हणतात की ध्यानाचे 1.25 लाख प्रकार आहेत. वेगवेगळ्या 1.25 लाख पद्धतींनी मनुष्याला ध्यान करता येतं, धारणा करता येते. योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. आणि एवढे सगळे उपासनेचे साधनेचे प्रकार बघितले की परत आपण गोंधळून जाण्याची शक्यता आहे की मी नेमकं काय करू आणि मी नेमकं किती करू. मग समर्थ म्हणतात की सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, की एवढी सगळी साधनं जरी असली तरी मी तुला आता असं एक साधनं सांगतो की जेणे पाविजे पैल पार. पैल पार म्हणजे काय की एक उपमा दृष्टांत जो नेहमीच दिला जातो संसाराला की ही एक माया नदी आहे किंवा भवसागर आहे. मायासागर आहे, भवसागर आहे, संसार सागर आहे, माया नदी आहे. जलाशयाची फार मोठ्या उपमा या संसाराला दिली जाते.
आणि या माया नदीमध्ये आपण सगळे मध्यभागी अडकलेले आहोत, गटांगळ्या खात आहोत. या माया नदीमध्ये आपण सगळेजण अडकलेले आहोत. आणि ही माया नदी पैल पार. समर्थ म्हणतात की जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार, साधकते सिद्ध झाले. की अनेक सगळे साधक आहेत. हे जे साधन आहे, जे मी आता तुला सांगणार आहे, ते साधन ऐकून त्या साधनाचं अनुष्ठान करून साधकते सिद्ध झाले. सिद्ध शब्दाचा अर्थ इथे आहे सिद्ध, सिद्ध झाले. की अनेक साधकांनी मी सांगितलेल्या या साधनाचा अवलंब केला आणि अवलंब करून ते आता सिद्ध झाले. आणि असं हे जे मुख्य महत्त्वाचं मर्माचं साधन आहे ते मी तुला सांगतो आणि ते तू आता ऐक. साधना, या साधना शब्दामध्येच बघा 3 ते 4 घटक आहेत. एक आहे साधक, दुसरी आहे साधना, तिसरं आहे साध्य आणि चौथा आहे सिद्ध. सिद्ध म्हणजे काय की ज्याची जीव आणि ब्रह्मैक्याची सिद्धी झालेली आहे त्याला म्हणतात सिद्ध. सिद्ध म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर असे चमत्कारी बाबा किंवा पुरुष येतात की पाण्यावरून चालतात आणि काय अग्नीच्या मध्यभागी उभे राहतात. कुठलं तरी माणसाचा नुसता असा मंत्र केला की तो मनुष्याचा सगळा आजार नाहीसा होतो. असे अनेक सगळे अष्टांग योग आणि योग मार्गातल्या सिद्धींचं प्रदर्शन करणारे अनेक सगळे पुरुष, सिद्ध पुरुष आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि ती म्हणजेच अंतिम सिद्धी असं आपल्याला वाटायला लागतं. परंतु ती सिद्धी योगमार्गाने जी आपल्याला मिळते ती सिद्धी ही अंतिम सिद्धी नाही. अंतिम सिद्धी केवळ एकच की जीवो ब्रह्मैव नापरहा. हा ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आला, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभव ज्यांना आला मी ब्रह्म आहे असा, त्यांना सिद्ध असे म्हणतात. त्यांच्या जीव ब्रह्मैक्याची सिद्धी झाली. आणि जीव ब्रह्मैक्याची सिद्धी ज्यांची झाली नाही, ज्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, त्यांना म्हणतात साधक. ते साधक ज्या प्रकारचा प्रयत्न करतात त्याला म्हणतात साधना. आणि साधना करून आपल्याला साध्य काय आहे तर साध्य आहे ब्रह्मतत्व, आत्मतत्व. आता आपण म्हणतो बघा की ब्रह्मतत्व आणि आत्मतत्व साध्य आहे. म्हणजे आपण कुठेतरी आज एका ठिकाणी आहोत आणि काही काळ आणि काही परिस्थिती आणि काही साधन केल्याच्या नंतर आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होईल असं एक आपलं कुठेतरी समीकरण मनामध्ये असतं की काहीतरी केल्याच्या नंतर मला ब्रह्माची प्राप्ती होईल. वास्तविक आपलं शास्त्र असं सांगतं की ब्रह्मतत्व आणि आत्मतत्व हे नित्य प्राप्त आहे. प्रत्येक साधकाला, प्रत्येक जीवाला ते नित्य प्राप्त आहे. नित्य प्राप्त आहे म्हणजे काय की आज आत्ता ह्या क्षणी देखील मी ब्रह्मच आहे. परंतु केवळ अज्ञानामुळे मला हे माहिती नाही की मी ब्रह्म आहे आणि म्हणून मी स्वतःला देह समजते. त्यामुळे ही जी सगळी साधनं आहेत ती अज्ञान निवृत्तीसाठी आहेत. आपण बोलीभाषेत म्हणतो की ही ज्ञानप्राप्तीसाठी आहेत. परंतु हे जे आत्मज्ञान आहे हे प्राप्त करण्याची गोष्ट नाही, तर हे आत्मा नावाचं तत्त्व हे नित्य प्राप्त आहे. आपल्याला ते माहिती नाही, हे अज्ञान आहे. म्हणून अज्ञानाच्या निवृत्तीसाठी ही सगळी साधन आहे. अथवा हे जे आत्मज्ञान आहे ते नित्य प्राप्त आहे. हा एक भाग झाला. ब्रह्मतत्व, आत्मतत्व नित्य प्राप्त आहे, मला त्याची माहिती नाही म्हणून हे सगळं साधन करायचं. हे साधन करून जे लोक सिद्ध झालेले आहेत असं म्हणतात की त्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली. परमात्म्याची प्राप्ती झाली हे केवळ बोलीभाषेत म्हणण्याची गोष्ट आहे. जे नित्य प्राप्त आहे त्याची प्राप्ती झाली. जे नित्य सिद्ध आहे त्याची सिद्धी झाली. कशामुळे झाली? ती साधनामुळे झाली. आणि ज्या साधनामुळे झाली त्या साधनेचा विचार या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे होणार आहे. साधकापासून सिद्ध होण्यासाठी हा जो प्रवास आहे आपला, त्याच्यासाठी अनेक साधना मार्ग सांगितले गेलेले आहेत. आणि या साधना मार्गांच्या मध्ये जो मार्ग आपल्याला आपले श्रीगुरू सांगतात की सर्वश्रेष्ठ मार्ग आहे विचारांचा मार्ग. विचार जर आपण यथायोग्य करू शकलो, व्यवस्थित एका दिशेने योग्य तसा शास्त्राने श्रीगुरूंनी सांगितला तसा विचार केला तर मग विचाराने हा मोक्ष आपल्याला अत्यंत शीघ्रपणे प्राप्त होऊ शकतो. विचार करण्यासाठी आधी चित्ताची मशागत व्हावी लागते, चित्त शुद्ध व्हावं लागतं, चित्त शांत व्हावं लागतं. पण या विचार करण्याच्या अनेक प्रक्रिया दिलेल्या आहेत. आणि आज प्रत्यक्ष त्या साधनांचा विचार करण्याआधी आपण एका प्रक्रियेचा विचार करू. एक
खूप आधी काही वर्षांपूर्वी जेव्हा सद्गुरू डॉक्टर काका यांनी एका ओवीच्या माध्यमातून ही प्रक्रिया समजावून सांगितली होती की साधकापासून सिद्ध होण्यासाठी आपल्याला ज्या अनेक साधना पद्धती सांगितलेल्या आहेत त्याच्यामधली एक साधना पद्धत आहे उगमाकडे जाणं. आपल्या स्वतःच्या उगमाकडे विचारांनी जाणं ही एक साधना पद्धती त्यांनी सांगितली. त्या साधना पद्धतीचा आत्ता इथे प्रत्यक्ष आत्मारामामध्ये उल्लेख केलेला नाही, परंतु आत्मारामाच्या विवेचनामध्ये हा उल्लेख आलेला आहे आणि एक अत्यंत छान सुंदर प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आपण आज समजावून घेण्याचा प्रयत्न करू. जरी इथे ती प्रत्यक्ष रिलेव्हंट नसली तरी ती विचार करण्याजोगी प्रक्रिया आहे की साधकापासून सिद्ध होण्यासाठी आपल्या स्वतःच्या उगमाकडे जाणं. बघा, मनुष्य म्हणून आपण जेव्हा जन्माला येतो, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी दिलेली आहे, देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावतः भजनशीळ जाहले असती केवळ माझेची ठाई. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की देखीजे मनुष्य जात सकळ ते स्वभावतः भजनशीळ. ही जी संपूर्ण मनुष्यांची जात आहे ती स्वभावतःच भजनशील आहे. या सगळ्या मनुष्यांना भजन करायला आवडतं. कुठलं भजन किंवा कोणाचं भजन करायला आवडतं तर जाहले असती केवळ माझेची ठाई. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या सगळ्या मनुष्यांना स्वभावतःच भजन करायला आवडतं. आणि कोणाचं भजन तर केवळ माझेची ठाई. या सगळ्यांना केवळ माझंच भजन करायला आवडतं असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. वैचारिक प्रक्रिया आहे, आपण नीट समजावून घेऊया. आता जर आपण खरंच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि खरंच या ओवीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर कितीतरी प्रश्न मनामध्ये उभे राहतात. एकतर भजन म्हणजे आपल्याला फक्त तेच भजन माहिती आहे की हातामध्ये पेटी घेतली, तबला घेतला आणि तो टाळ वाजवले की आणि कोणीतरी सूर म्हणले, ते गाणं म्हणलं म्हणजे आपलं भजन झालं. भजनाचा प्रोग्राम असतो आपला, त्या भजनाचा युनिफॉर्म असतो, त्या भजनामध्ये कॉफीचा ब्रेक असतो. तर असं जे सगळं आहे तेच फक्त भजन आहे असं आपल्याला वाटतं. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. आपल्या भारतातलेच सगळे लोक भजन करत नाही. आमचे शेजार बाजारचेच अनेक लोक देवावरती विश्वास देखील ठेवत नाही. भजन करणं तर फार दूरची गोष्ट आहे. आता भारताच्या बाहेरचे रशियामधले, इथिओपियामधले लोक कसे काय भजनशील असतील असा पहिला विचार मनामध्ये येतो. मग जर ते भजनशील नसतील तर भगवान श्रीकृष्णांनी हे विधान कसं काय केलं की मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. हा एक पहिला प्रश्न येतो. बरं, दुसऱ्यांदा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जाहले असती केवळ माझेची ठाई. की हे सगळेजण भजन करतात, नुसतं एवढं नाही तर ते केवळ माझंच भजन करतात. आता केवळ माझंच भजन करतात या देखील विधानामध्ये आपल्याला अनेक प्रश्न पडू शकतात की आमच्यापैकी अनेक जण आहेत की आम्ही दत्ताचे भक्त आहोत, कोणी म्हणतं आम्ही रामाचे भक्त आहोत, कोणी म्हणतं आम्ही देवीचे भक्त आहोत आणि गणपतीचे भक्त आहोत. तर आपण आपल्या आपल्या आराध्य दैवतांचं भजन करतो. आम्हाला म्हणजे कृष्ण आहे ठीक आहे बा, पण आमची विशेष भक्ती सगळी रामावरती आहे. मग अशी जर परिस्थिती असेल की प्रत्येकाचं आराध्य दैवत वेगळं आहे तर मग भगवान श्रीकृष्ण असं कसं काय म्हणतात की जाहले असती केवळ माझेची ठाई, असं ते कसं काय म्हणतात. एखादी ओवी वाचताना विचार केला तर असे प्रश्न मनात पडू शकतात. आणि म्हणून एखाद्या ग्रंथाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, अभ्यास करताना असं काय म्हणूया मागे वाघ लागल्यासारखं वाचत सुटायचं एक एक ओवी आणि त्याच्या अंतापर्यंत जाऊन पोचायचं हे आपलं उद्दिष्ट नसावं. प्रत्येक ओवी विचारपूर्वक वेळ देऊन वाचावी आणि त्याचा अर्थ समजावून घ्यावा. अर्थ चर्चेतून समजावून घ्यावा, वाचनातून समजावून घ्यावा, श्रवणातून समजावून घ्यावा. आणि एक अशी वेळ यावी की ग्रंथाचा अभ्यास करताना ती ओवी आपल्याशी बोलली पाहिजे. ती ओवीने स्वतःच आपल्याला त्याच्यामधला मतितार्थ उलगडून दाखवला पाहिजे. मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की जाहले असती केवळ माझेची ठाई, तेव्हा या पूर्ण ओवीचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपण जर भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण हे जाणून नाही घेतलं तर त्या ओवीचा अर्थ कधीही लागणार नाही. जोपर्यंत आपण कृष्णाला त्याच्या त्या देहापुरताच मर्यादित समजतो की तो कृष्ण काही हजार वर्षांपूर्वी जन्माला आला होता आणि मग त्यांनी बासरी वाजवली, त्यांनी गोपींना भुलवलं, त्यांनी कंसाचा वध केला, त्यांनी पांडवांना मार्गदर्शन केलं, असा तो देहधारी कृष्ण आहे, अशी जर आपली त्या भगवान श्रीकृष्णाकडे बघण्याची दृष्टी असेल
तर या ओवीचा अर्थ की जाहले असती केवळ माझेची ठाई हा आपल्याला कधीही लागणार नाही. मग ज्ञानेश्वरीतल्या या ओवीचा अर्थ जर आपल्याला खरंच लागायचा असेल, खरंच समजून घ्यायचं असेल, तर खऱ्या भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आपल्याला समजावून घ्यायला हवं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भजन म्हणजे काय ही प्रक्रिया देखील आपल्याला समजावून घ्यायला हवी. आपण जे करतो ते निश्चितपणे भजन आहे, पण त्याच्याशिवाय देखील वेगळ्या प्रकारचं भजन आहे जे इथे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. कोणतं भजन आहे की भजन म्हणजे प्रेमपूर्वक नित्यस्मरण. हे जे सगळे मनुष्य आहेत, आता आपण थोडासा त्याचा वेगळ्या अँगलने विचार करू की सर्व मनुष्यांच्या ठिकाणी 3 प्रेरणा असतात. सर्व मनुष्यांच्या ठिकाणी 3 प्रेरणा असतात. 3 मूलभूत प्रेरणा, इन्स्टिंक्ट्स त्याला आपण असं म्हणूया. ही जी सगळी मांडणी आहे ही सगळी अशीच्या तशी आपले सद्गुरू डॉक्टर काका यांनी याच ओवीच्या माध्यमातून समजावून सांगितली होती आणि खूप छान अपील होण्यासारखी मांडणी आहे. ती तशीच आपण समजावून घेऊया की प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी, मग तो रशियातला असो, अमेरिकेतला असो, लंडनमधला असो अथवा भारतातला असो, तो आस्तिक असो अथवा नास्तिक असो, तो कृष्णाचा अथवा रामाचा भक्त असो, कुठलाही जरी असेल तरी मनुष्यजात प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी 3 मूलभूत प्रेरणा असतात. कोणत्या प्रेरणा? तर पहिली आहे अस्तित्वाची प्रेरणा, इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल. दुसरी आहे ज्ञानाची प्रेरणा, इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज. आणि तिसरी आहे सुखाची प्रेरणा, इन्स्टिंक्ट फॉर हॅपीनेस. अस्तित्वाची प्रेरणा, ज्ञानाची प्रेरणा आणि सुखाची प्रेरणा ही प्रत्येक मनुष्याच्या मध्ये असते. थोडंसं आपण याचं पृथक्करण करून बघू की कशा प्रकारे या प्रेरणा असतात. सगळ्यात पहिली आहे अस्तित्वाची प्रेरणा. प्रत्येक मनुष्याला मी असावं असं वाटतं. मी असावं असं आपल्याला वाटतं की नाही? मी नसावं असं आपल्याला कधी वाटलं आहे का सकाळी उठून की मी नसावं अस्तित्वात? आता एखादा निराशेतून आलेला व्यक्ती असेल, त्याला असं वाटत असेल की मी आत्महत्या करावी. असे लोक आपण सोडून देऊ, पण बहुतांश सर्व लोकांना असं वाटतं की मी असावं. बघा, आपली ही जी अस्तित्वाची प्रेरणा आहे ही किती वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते, मॅनिफेस्ट होते. तुम जिओ हजारो साल, आपण म्हणतो वाढदिवसाच्या दिवशी गाणं की तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. असं गाणं आपण का म्हणतो? कारण की आपण जगावं असं आपल्याला वाटतं, आपण असावं असं आपल्याला वाटतं. आपण साधं बाजारामध्ये खरेदी करायला जातो, तर खरेदी करताना बघा की 2 साड्या समोर ठेवलेल्या असतील आणि 2 साड्या समोर ठेवलेल्या असतील तर आपण बघतो की कुठली साडी जास्त टिकाऊ आहे. ही साडी लगेच फाटून जाईल असं वाटलं, याला लगेच खराब होईल असं वाटलं तर आपण ती घेत नाही. जी जास्त टिकाऊ साडी आहे, जास्त टिकाऊ कपडे आहेत ते आपण विकत घेतो. खूप पैसे दिले आणि 6 महिन्यात फाटून जाणार असतील तर असे कपडे आपण घेत नाही. साध्या फुलांच्या माळा आहेत, की फुलांच्या माळा करताना बघा झेंडूची जी फुलं आहेत, दाराच्या समोर आपण जे तोरण लावतो ते झेंडूच्या फुलांचं तोरण लावतो. का लावतो झेंडूच्या फुलांचं तोरण? कारण की ते बराच काळ टिकतं. पारिजातकाची फुलं घेतली, त्याचं तोरण करून दारावर लावलं असं आपण कधी बघितलं का? असं नाही होत, कारण की पारिजातकाची फुलं जी आहेत ती लगेच त्याचा जो असतो काळ तो फार कमी असतो, ती लगेच कोमेजून जातात. पण झेंडूची फुलं बराच काळ टिकतात, म्हणून आपण झेंडूची फुलं लावतो. टिकणारे कपडे घेतो, टिकणारी भांडी घेतो, टिकणारे सगळ्या ज्या वस्तू आहेत, फर्निचर वगैरे घेताना ते अधिक काळ कसं टिकेल अशी आपण एक चौकशी करून आणि मगच ती वस्तू आपण घेतो, मगच ते कपडे आपण घेतो. एखाद्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला तर तो आपण सेलिब्रेट करतो, पण एखाद्या घरामध्ये मृत्यू झाला तर तो सेलिब्रेट केला आहे असं आपण कधी बघितलं आहे का? असं आपण नाही बघितलं. का? कारण की जन्म झाला म्हणजे तो अस्तित्वात आला आणि अस्तित्वात येणं ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. अस्तित्वातून निघून जाणं ही आपल्या दृष्टीने सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही. आणि म्हणून वाढदिवस आपण सेलिब्रेट करतो. अस्तित्वात येणं, जन्माला येणं आपलं सेलिब्रेट करतो. आणि या सगळ्या गोष्टी कशाकडे निर्देश करतात की आपल्या सगळ्यांची मूलभूत प्रेरणा मी असावं, मी राहावं, मी जगावं, मी टिकावं याच्याकडे आहे. फोटो काढतो आपण, कितीतरी फोटो, सेल्फीज काढतो. फोटो आपण कशासाठी काढतो? फॅमिली पोर्ट्रेट्स आपण काढून ठेवतो. खरंच विचार करू, ॲनालिसिस करू की आपण फोटो कशासाठी काढतो.
की 20 वर्षांनी जेव्हा आपण बघू तो अल्बम काढून, तेव्हा 20 वर्षांपूर्वी मी होते आणि मी कशी दिसत होते हे एकदा आपण स्वतःला समजून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं, किंवा मग आपल्या पुढच्या घरच्या लोकांना, इतरांना दाखवायचं असतं की बघा 50 वर्षांपूर्वी मी अशी होते, 20 वर्षांपूर्वी मी अशी होते, मला एवढी सगळी योगासनं करता येत होती, माझं अंग एवढं लवचिक होतं, मी अशी दिसत होते. हा जो सगळा भाग आहे आपला, हा सगळा भाग आपण त्या फोटोच्या माध्यमातून अस्तित्वात राहण्याचा, जगण्याचा आणि टिकण्याचा प्रयत्न करतो. ही जी सगळी आहे त्याला म्हणतात अस्तित्वाची प्रेरणा, इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल. दुसरं आहे ज्ञानाची प्रेरणा, इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज, की आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी शिकावं, जाणावं, समजून घ्यावं असं अखंड वाटतं. कुठल्याही देशातल्या कुठल्याही व्यक्तीला, तो कितीही अज्ञानी असेल, ढ असेल अथवा कितीही बुद्धिमान असेल, तर काहीतरी जाणावं, समजावं असा आपला नेहमी प्रयत्न असतो. अनेक प्रकारची वर्तमानपत्रं आपण वाचतो, फोनवरती बातम्या वाचतो, टी व्हीवरती बातम्या वाचतो, मराठी, हिंदी, इंग्लिश वेगवेगळ्या भाषांमध्ये वाचतो. आणि अशा या सगळ्या बातम्या वाचताना, ऐकताना आपला जो इन्स्टिंक्ट काम करत असतो, की इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज, ज्ञानाची प्रेरणा आपली त्यामधली काम करत असते. अगदी छोटीशी गोष्ट आहे की आपण कोणाच्या तरी घरी गेलो आणि नवीन पडदे बघितले. नवीन पडदे बघितल्या की किती छान आहेत गं, कुठून घेतलेस तू हे पडदे? मग कुठून घेतलेस? मला काय करायचं आहे, मला जाणून घ्यायचं आहे की हे इतके सुंदर पडदे तिने कुठून आणले. एखाद्या घरी गेलो आणि खूप छान स्वयंपाक केलेला असेल, खूप छान मोदक केले. अहो तुमचे मोदक किती छान झालेत, तुम्ही कशी केली ह्याची उकड, तुम्ही कुठून आणली ही तांदूळाची पिठी, की लगेच आपण जाणून घेण्याचा, समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. तर इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज, ज्ञानाची प्रेरणा, हे आपल्या सगळ्यांच्यामधलं, सगळ्या मनुष्यांच्यामधलं एक दुसरी प्रेरणा आहे. आणि तिसरी जी प्रेरणा आहे ती आहे इन्स्टिंक्ट फॉर हॅपीनेस, सुखाची प्रेरणा, की सगळ्या मनुष्यांच्यामध्ये, तो जगाच्या पाठीवर कुठेही असो, कितीही लहान अथवा मोठा असो, सगळ्यांच्यामध्ये सुखाची प्रेरणा आहे की मी सुखी असावं, मी आनंदी असावं, मी दुःखी असावं असं कोणालाही वाटत नाही. अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. त्या सिनेमाच्या शेवटी एंडिंग येतं बघा, की हॅपीली एव्हर आफ्टर. अँड दे लिव्ड सॅडली एव्हर आफ्टर असं कुठेतरी आपण वाचलं आहे का? खूप दुःखात राहिले ते. असं कुठल्याच कथेचा अंत नसतो. कल्पनेतली कथा असली तरी तिचा अंत असाच असतो की हॅपीली एव्हर आफ्टर. कारण की आपण नुसतं असावं असं आपल्याला वाटत नाही, तर आपण आनंदी असावं, आपण सुखात असावं, ही आपल्या सगळ्यांची मूलभूत प्रेरणा आहे. आपण आनंदी असावं, सुखी असावं, ही आपल्या सगळ्यांची मूलभूत प्रेरणा आहे. तर अशी अस्तित्वाची प्रेरणा, ज्ञानाची प्रेरणा आणि सुखाची प्रेरणा या प्रत्येक मनुष्यामध्ये असतात. फक्त मग समस्या काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, की या ज्या प्रेरणा आहे, या प्रेरणांच्या पूर्तीसाठी आपण नेहमी बाह्य जगातील घटकांवर, गोष्टींवर अवलंबून असतो. लहान मूल आहे बघा, अगदी नुकतंच जन्माला आलेलं तानमूल जेव्हा रडतं तेव्हा ते 3 कारणांसाठी रडतं. कुठल्या 3 कारणांसाठी रडतं? की एक तर सगळ्यात पहिलं, तानमूल रडतं की त्याला भूक लागली म्हणून रडतं. दुसरं, ते एकटं असेल खोलीमध्ये, अंधार असेल किंवा त्याला कोणाची चाहूल लागली नाही तर एकटेपणाच्या भीतीने रडतं. आणि तिसरं म्हणजे त्याचं दुपटं ओलं झालं तर ते रडतं. सगळ्यात पहिलं जे त्यांनी सांगितलं आहे की लहान मूल भूक लागली म्हणून रडतं. भूक लागली म्हणून आता मला पोटामध्ये अन्न पाहिजे, ही आहे अस्तित्वाची प्रेरणा. अगदी जन्मलेल्या तान्ह्या बाळामध्ये सुद्धा आहे. अंधार आहे, आजूबाजूला कोणी नाही, कोणाची चाहूल लागत नाही म्हणून जेव्हा ते रडतं, ती आहे ज्ञानाची प्रेरणा, की मला कोणीतरी इथे हवं, कोणीतरी माझ्या आजूबाजूला हवं, ते मला जाणवावं, म्हणून ती आहे ज्ञानाची प्रेरणा. आणि तिसरी आहे की दुपटं भिजलं म्हणून रडतं, की तो जो थंड स्पर्श आहे तो मला आता नको, ते माझं दुपटं बदला, ती आहे सुखाची प्रेरणा. अगदी लहान तान्ह्या बाळामध्ये सुद्धा या 3 प्रेरणा असतात. आणि आपल्या प्रेरणांच्या पूर्तीसाठी तो दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असतो. त्या पूर्ण झाल्या तर तो शांत राहतो, पूर्ण नाही झाल्या तर ते तान्हबाळ रडत बसतं. तर तान्हबाळ रडतं हे ठीक आहे की त्याला कळत नाही, पण आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या या ज्या 3 प्रेरणा आहेत, अस्तित्वाची प्रेरणा, ज्ञानाची प्रेरणा आणि सुखाची प्रेरणा, ही जेव्हा बाह्य जगातील घटकामधून पूर्ण होत नाही तेव्हा आपली काय परिस्थिती होते बघा. आपला जो प्रश्न आहे की आपल्या अस्तित्वासाठी आपण सगळ्यात जास्त कशावर अवलंबून आहोत, तर आपल्या या देहावरती अवलंबून आहोत. परमार्थामध्ये आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा थोडासा वेगळा दृष्टिकोन आहे बघण्याचा,
की बघा, एक वाक्य आहे, देह आहे म्हणून मी आहे का मी आहे म्हणून देह आहे? परत एकदा बघूया आपण की देह आहे म्हणून मी आहे का मी आहे म्हणून देह आहे, असा आपण विचार करूया. व्यावहारिक दृष्टीने जर बघितलं तर आपली अशी धारणा आहे की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मी आहे. परंतु परमार्थशास्त्र आपल्याला म्हणतं की मी आहे म्हणून हा देह आहे. आपली व्यवहार आणि परमार्थाची इतकी सरमिसळ झालेली असते की आपण देह म्हणजेच मी या अत्यंत दृढ धारणेने आपलं संपूर्ण जीवन घालवतो. आणि देह आणि मी ह्याच्यामध्ये फरक करायला तिथेच आपलं परमार्थशास्त्र सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिकवतं की हा देह म्हणजे मी नाही आणि हा देह म्हणजे माझा देखील नाही, परंतु तो पुढचा विचार आहे की सगळ्यात जास्त आपण आपल्या अस्तित्वासाठी या देहावरती अवलंबून आहोत. अनेक प्रकारची डाएट्स करतो, काय ग्लुटेन फ्री डाएट, ऑइल फ्री डाएट, शुगर फ्री डाएट, अजून काय काय किटो डाएट, अनेक नावं मी वाचते. दर 2 तासांनी खायचं का दिवसातून 2 वेळेस खायचं वगैरे वगैरे अनेक प्रकारची डाएट्स आपल्याला सांगितली जातात. दुसरं आहे की आपण च्यवनप्राश खातो, खूप सगळे योगासनं करतो, खूप सगळा प्राणायाम करतो. हे आपण कशासाठी करतो की या देहावरती आपलं अस्तित्व अवलंबून आहे आणि हा देह जास्तीत जास्त टिकावा असं आपल्याला वाटतं. आणि असं आपल्याला का वाटतं की देह आहे तोपर्यंतच मी आहे, इतकी आपली याच्यावरती निर्भरता आहे. आणि आपण कितीही डाएट्स केले, कितीही व्यायाम केला, कितीही आसनं केली, कितीही प्राणायाम केला, तरी ईश्वराच्या योजनेप्रमाणे हा जो देह आहे हा एक दिवस निश्चित जाणार आहे. त्यामुळे मी कायम असावं, कायम राहावं, कायम टिकावं, ही जी माझी प्रेरणा आहे, हे जे माझं इन्स्टिंक्ट आहे, हे या देहाच्या माध्यमातून कधीही पूर्ण होणार नाही. हा देह विकारी आहे, हा देह परिवर्तनशील आहे आणि हा देह विनाशी आहे. या देहामध्ये विकार बदल निश्चितपणे होणार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते, हे 6 विकार या देहाला आहेत. हे विकार निसर्गाच्या ईश्वराच्या योजनेप्रमाणे नेहमी होत राहणार आणि एक ना एक दिवस हा देह नष्ट होणार. जर कायम टिकायचं असेल तर माझं इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल, अस्तित्वाची प्रेरणा, देहाच्या माध्यमातून ती कधीही पूर्ण होणं शक्य नाही. म्हणून शहाण्या विचारवंत व्यक्तींनी अस्तित्वासाठी देहावर अवलंबून राहू नये, असं आपलं परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं. ही झाली अस्तित्वाची प्रेरणा. दुसरी आहे ज्ञानाची प्रेरणा, इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज. इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज हे आपलं पूर्ण करण्यासाठी शब्द चांगला नाही, पण शब्द आहे ज्ञानाची वखवख. वखवख हा शब्द आहे की आपण वी क्रेव. कितीतरी गोष्टी जगातल्या असतात की ज्या आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. त्यातल्या काही गोष्टी जाणून घेणं, समजावून घेणं, त्याचं ज्ञान असणं हे आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहे. मी गृहिणी आहे, मला घर कसं चालवायचं याचं ज्ञान हवं, स्वयंपाक कसा करायचा याचं ज्ञान हवं, बाजारात गेल्यावर भाजी कसं घ्यायची याचं ज्ञान हवं, हे सगळं आवश्यक आहे. मी इंजिनियर आहे, मग इंजिनियर असल्यामुळे माझ्या फील्डमध्ये व्यवसायासाठी आवश्यक जे ज्ञान आहे ते मला हवं. परंतु आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपला घर परिवार, जे काही थोडंफार आपण समाजकार्य करत असू ते थोडंफार कार्य आणि आपला व्यवसाय, हे सोडून असं कितीतरी ज्ञान आहे की जे ज्ञान संपादन करण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही. परंतु अजिबात आपल्याला ज्याची आवश्यकता नाही असं ज्ञान संपादन करण्यामध्ये आपण आपल्या आयुष्याचा किती वेळ घालवतो. कितीतरी आपण बातम्या वाचतो आणि नुसत्या त्या बातम्या आपण वाचत नाही तर त्याच्यावर कितीतरी वेळ चर्चा करतो. आणि आता हल्लीचं हे जे युग आहे त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन एक्सप्लोजनचं युग, की फार मोठा माहितीचा स्फोट झालेला आहे. टी व्ही, बातम्या, सोशल मीडिया, फोन, व्हॉट्सॲप, अखंड याच्यातून कुठली ना कुठली माहिती आपल्याला पुरवली जाते. आणि ज्या माहितीचा आपल्या स्वतःच्या जीवनाशी प्रत्यक्ष काहीही उपयोग नाही, अशा माहितीचं संपादन करण्यामध्ये आपलं कितीतरी आयुष्य निघून जातं. ज्ञानासाठी जोपर्यंत आपण या बाहेरच्या क्षेत्रांवरती अवलंबून आहोत तोपर्यंत आपली ज्ञानाची वखवख पूर्ण होणं कधीही शक्य नाही. का बरं शक्य नाही? कारण की बाहेर ज्ञानाची क्षेत्रे अनंत आहेत, अफाट आहेत, अपार आहेत. मी इंजिनियर होते आणि मी 10-12 वर्ष नोकरी केली. 10-12 वर्ष नोकरी केली तर मला एक गोष्ट जाणवली की इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा आमची ॲडमिशन झाली, ॲडमिशन घेताना 4 वर्ष आम्ही एक अभ्यासक्रम शिकलो. 4 वर्ष जो काही अभ्यासक्रम आम्ही दिवस रात्र एक करून शिकलो, खूप सगळे त्याच्यासाठी मेहनत केली, रात्र जागून काढल्या.
4 वर्षांनी जेव्हा मी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलो आणि इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी कामाला लागले, तेव्हा जो आम्ही अभ्यासक्रम शिकलो त्यापैकी 70 ते 80% अभ्यासक्रम कालबाह्य झालेला होता. तेव्हाच हार्डली 15-20% नॉलेज, ज्ञान त्याचा मला उपयोग झाला. आणि नोकरी करायला लागल्यावर जवळपास दर 4-6 महिन्यांनी नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान ते आम्हाला शिकावं लागायचं. आणि असं अखंड पहिले 4 वर्ष शिक्षणाची आणि नंतर 12 वर्ष नोकरीची, 12 ते 16 वर्ष जवळपास 10-12 तास मी अखंड त्या क्षेत्रामध्ये राहून अखंड त्या क्षेत्रातलं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करून देखील जेमतेम 40 ते 50% माझ्याच व्यवसायातलं ज्ञान मला आहे असं मला म्हणता येईल. आता मी तो रिटायर झाल्यापासून तर हे सगळं बदललेलंच आहे, परंतु काम करत असताना देखील माझ्या व्यवसायातलं 100% ज्ञान मी मिळवू शकले नाही. मग इतरांच्या व्यवसायातलं ज्ञान मी कधी संपादन करणार, इतर क्षेत्र मी कधी समजावून घेणार, कधी जाणून घेणार. तर असं आहे की या इन्फॉर्मेशन एक्सप्लोजनच्या या युगामध्ये आपल्याला नेमकं किती आवश्यक आहे बघा. युजफुल, प्रॉडक्टिव्ह आणि नेसेसरी, आवश्यक, उत्पादक आणि उपयुक्त असे हे जे विचार आहेत, असं हे जे ज्ञान आहे, केवळ तेवढं संपादन करण्याचा प्रयत्न करावा. आणि जे आवश्यक नाही, युजलेस, अननेसेसरी आणि अनप्रॉडक्टिव्ह असं सगळ्या प्रकारचं ज्ञान, सगळ्या प्रकारचे विचार यांना अत्यंत विचारपूर्वक आपण स्वतःच आळा घालणं आवश्यक आहे. आपण तो आळा घालत नाही. खूप सगळी माहिती गोळा करण्याचा, समजावून घेण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करतो. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा की भिंतीला देखील कान असतात. भिंतीला देखील कान असतात म्हणजे काय की आपल्या शेजाऱ्यांच्या घरी काय चालू आहे, समोरच्यांच्या घरी काय चालू आहे. लग्न समारंभामध्ये आपण जातो, ते 2-4 व्यक्ती तिथे बसलेले असतात, ग्रुपमधून काहीतरी गप्पा मारत असतात. मी एकटीच असते इथे, तर असं इन्स्टिंक्ट आहे की तिथे जाऊन बसावं, ऐकावं की काय बोलत आहेत, काय नेमकी त्यांची चर्चा चालू आहे. तर कोणाचं काय चालू आहे जगामध्ये, शेजाऱ्यांचं काय चालू आहे, घरच्यांचं काय चालू आहे, नातेवाईकांचं काय चालू आहे, हीच आपली सगळी उत्कंठा. तर ही सगळी उत्कंठा आहे ती थोडी थोडी कमी करून ती आवश्यकतेपुरती आणि उपयुक्ततेपुरती मर्यादित केली तर त्या दृष्टीने हा जो इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज आहे, हा इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज थोडासा आपला कमी, इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज जो आहे ज्याच्यासाठी आपण बाहेरच्या जगावरती अवलंबून राहतो, तो थोडासा नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. अन्यथा आपण बाहेरच्या जगामध्ये धावत राहिलो तर हा जो आपला ज्ञानाची प्रेरणा आहे ही कधीही पूर्ण होणं शक्य नाही. ही दुसरी गोष्ट. आणि जी गोष्ट ज्ञानाच्या बाबतीत आहे तीच गोष्ट सुखाच्या देखील बाबतीत आहे की जसं आपण ज्ञानासाठी बाहेरच्या जगावर, बाहेरच्या ज्ञेय वस्तूंवरती अवलंबून असतो, तसं सुखासाठी देखील आपल्याला अनेक सगळे विषय लागतात. सध्या आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मला सुखासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं सुख आंब्यांवरती अवलंबून आहे, हापूस आंब्यांवर. तर आम्हाला हापूस आंबे हवे. रोज आमच्या घरात सकाळ संध्याकाळ चर्चा की महाराष्ट्रातून पेटी कधी येईल आणि कधी आपण हापूस आंबे खाऊ. मग हापूस आंबे पाहिजे, ऊसाचा रस पाहिजे, टरबुजाचा रस पाहिजे, कैरीचं लोणचं पाहिजे, मोहरीचं लोणचं पाहिजे. अशा अनेक विषयांवर आमचं सुख उन्हाळ्यात अवलंबून असतं. उन्हाळा गेला की विषय बदलतात, मग नवीन विषय. असं नवीन नवीन विषयांवरती आपलं सुख अवलंबून असतं. बरं, जो कूलर आपल्याला उन्हाळ्यात हवा असतो तोच कूलर आपल्याला हिवाळ्यात नको असतो. म्हणजे एका विषय एकदा प्राप्त झाला की आपलं होतं का, तर ते होत नाही. आपले विषय देखील बदलत राहतात, आपल्या गरजा देखील बदलत राहतात. त्यामुळे जोपर्यंत सुखाची प्रेरणा पूर्ण करण्यासाठी आपण बाहेरच्या जगाच्या विषयांवर अवलंबून आहोत, तोपर्यंत ही सुखाची प्रेरणा पूर्ण होणं कधीही शक्य नाही. अस्तित्वाची प्रेरणा देहाच्या माध्यमातून पूर्ण होणं शक्य नाही. ज्ञानाची प्रेरणा बाहेरच्या वस्तूंच्या ज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण होणं शक्य नाही. आणि सुखाची प्रेरणा विषयांच्या माध्यमातून कधीही पूर्ण होणं शक्य नाही. कुठल्याही व्यक्तीची पूर्ण होणं शक्य नाही या जगामधल्या. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी काय होती की देखे मनुष्य जात सकळ, ते स्वभावता भजनशीळ. मग अस्तित्व हवं आहे, ज्ञान हवं आहे आणि सुख हवं आहे. म्हणजे सगळे मनुष्य अस्तित्वाचं भजन करतात, ज्ञानाचं भजन करतात, सुखाचं भजन करतात, परंतु ते चुकीच्या पद्धतीने करतात, कारण की ते चुकीच्या गोष्टींवर या प्रेरणांच्या पूर्तीसाठी अवलंबून असतात.
मग या जर प्रेरणा आपल्याला खरंच पूर्ण व्हायच्या असतील तर त्याचा उपाय केवळ परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं. आणि परमार्थशास्त्र काय सांगतं की या प्रेरणांचा उगम जिथून झालेला आहे त्या उगमाकडे जा आणि त्या उगमाचा विचार करा. परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं की अस्तित्वाची प्रेरणा निर्माण झाली आहे सतपासून, ज्ञानाची प्रेरणा निर्माण झाली आहे चितपासून आणि सुखाची प्रेरणा निर्माण झाली आहे आनंदापासून. सत चित आनंद हे जे ब्रह्मतत्व आहे, हे जे आत्मतत्व आहे, या मूळ आत्मतत्वापासून या तीनही प्रेरणा सगळ्या मनुष्यांच्यामध्ये निर्माण झाल्या. त्यामुळे जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशीळ, जाहले असती केवळ माझेची ठाई. माझेची ठाई म्हणजे देहरूप श्रीकृष्णाच्या ठाई नाही, तर जे ब्रह्मरूप श्रीकृष्ण आहेत, सच्चिदानंदरूप श्रीकृष्ण आहेत, त्या सच्चिदानंदरूप श्रीकृष्णाचं हे सगळे मनुष्य भजन करतात. सच्चिदानंदरूप श्रीकृष्णाचं भजन करतात म्हणजे सगळ्यांना अस्तित्व हवं आहे, सगळ्यांना ज्ञान हवं आहे, सगळ्यांना सुख हवं आहे. आणि ह्या तीनही प्रेरणा ज्या त्यांच्या उगमापासून जिथे जायला हवं त्या उगमापर्यंत न जाता ते बाह्य जगामध्ये या प्रेरणांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करतात. मग परमार्थशास्त्र आपल्याला काय म्हणतं की या पूर्तीसाठी देहावर अवलंबून राहू नका, ज्ञेय वस्तूंवरती अवलंबून राहू नका, विषयांवर अवलंबून राहू नका, तर त्या कुठून आल्या याचा विचार करा. अस्तित्वाची प्रेरणा आली सत्तत्वापासून. सत्तत्वाचा अर्थ आहे निरपेक्ष अस्तित्व. आपण याचा आधी विस्ताराने विचार केलेला आहे. आज आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत की निरपेक्ष अस्तित्व, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती हे संपूर्ण ब्रह्मांड याच्यापैकी काहीही असलं तरी जे आहे आणि याच्यापैकी काहीही नसलं तरी जे आहे, जे तीनही काळांच्या अतीत आहे, जे भूतकाळात देखील आहे, वर्तमान काळात देखील आहे आणि भविष्यकाळात देखील आहे, आहे आहे आणि आहे, असं हे जे निरपेक्ष अस्तित्व त्याला म्हणतात सत. निरपेक्ष ज्ञान त्याला म्हणतात चित. की आपलं हे जे व्यवहार ज्ञान असतं त्या व्यवहार ज्ञानामध्ये त्रिपुटी असते, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. परंतु ज्ञाता ज्ञेय ज्ञान याची भेसळ असलेलं जे ज्ञान त्याला म्हणतात व्यवहार ज्ञान किंवा त्याला म्हणतात वृत्ती ज्ञान. आत्मज्ञान ही अशी एक गोष्ट आहे की जिथे ज्ञाता देखील नाही, जिथे ज्ञेय देखील नाही, तरीही ज्ञान आहे, त्याला म्हणतात आत्मा किंवा आत्म्याचं ज्ञान. त्याला म्हणतात ज्ञानरूपता, त्याला म्हणतात चित. असं हे जे चित आहे त्याला म्हणतात निर्भेळ ज्ञान, त्याला म्हणतात शुद्ध ज्ञान. की ज्यामध्ये ज्ञाता देखील नाही, ज्यामध्ये ज्ञेय देखील नाही, जाणण्यासारखी एकही वस्तू नाही, जाणणारा देखील नाही, तरीही ज्ञान आहे, असं जे काही ते तत्व त्याला म्हणतात चित. आणि आनंद, की आनंदाची जी संकल्पना आहे ती ज्ञानासारखीच आहे. की भोगणारा देखील नाही, भोगायची वस्तू देखील नाही, चहा नाही, कॉफी नाही, खाण्याचे पदार्थ नाही, सुंदर सुंदर कपडे नाही, एकही विषय नाही भोगण्याचे, भोगणारी व्यक्ती देखील नाही, तरीही आनंद आहे, असं जे काही त्याला म्हणतात आनंद. सत चित आनंद, निरपेक्ष अस्तित्व, निरपेक्ष सुख आणि निरपेक्ष ज्ञान आणि निरपेक्ष सुख, असं हे जे कशावरतीही आणि कुणावरतीही अवलंबून नसलेलं अस्तित्व हे माझं मूळ स्वरूप आहे. माझी ही जी अस्तित्वाची प्रेरणा आहे की मी कायम असावं, कायम राहावं, कायम टिकावं, ही देहाच्या माध्यमातून कधीही पूर्ण होणार नाही. ही कधी पूर्ण होईल की मी सच्चिदानंद तत्व आहे ही अनुभूती घेतली की त्या प्रेरणेची पूर्ती होईल. मी सच्चिदानंद ब्रह्म आहे ही अनुभूती घेतली की बाहेरच्या ज्ञानाची वखवख कमी होईल. अनेक विषय समजून घ्यावेत, याच्या जीवनात काय चालू आहे, त्याच्या जीवनात काय चालू आहे, हे जाणण्याची आपली वखवख कमी होईल. आणि विषयांवरती जे आपण अवलंबून आहोत सुखासाठी, ते अवलंबून राहणं आपलं बंद होईल. केव्हा बंद होईल? साधकते सिद्ध झाले, जे सिद्ध झाले आहे, ज्यांना या नित्यसिद्ध तत्वाची अनुभूती आलेली आहे. कशी अनुभूती आलेली आहे? दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष अनुभव ज्यांना आलेला आहे, असा अनुभव येऊन जे सिद्ध झालेले आहेत त्यांच्यासाठी या ब्रह्मतत्वाची सिद्धी झाली, सच्चिदानंदाची सिद्धी झाली. आणि अशी सिद्धी झाल्यामुळे त्यांना अस्तित्व, ज्ञान आणि सुख या बाबतीत सगळ्या गोष्टींवरची निर्भरता संपली, डिपेंडन्सी गेली. आणि मग अत्यंत शांत, तृप्त, आनंदी, समाधानी, निर्भय असे हे सगळे सिद्ध जगतात.
मूळ ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीमध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जाहले असती केवळ माझेची ठाई, म्हणजे की हे जे सगळे मनुष्य आहेत या सगळ्यांचं अस्तित्वाचं भजन, ज्ञानाचं भजन आणि सुखाचं भजन हे मूळतः ब्रह्मरूप श्रीकृष्णापासून आलेलं आहे. पण ब्रह्मरूप श्रीकृष्णापासून आलेलं आहे हा उगम न जाणल्यामुळे ते बाहेरच्या जगामध्ये धावतात. बाहेरच्या जगामधली ही धाव त्यांनी कमी केली आणि स्वतःच्या उगमाकडे जर ते आले तर मग साधकते सिद्ध झाले, जे इथे आपल्याला रामदास स्वामी सांगतायत की साधकावस्थेतून जर आपल्याला सिद्धावस्थेत जायचं असेल तर स्वतःच्या उगमाकडे विचाराने जाणं ही एक प्रक्रिया आहे. मी म्हणलं की ही प्रक्रिया प्रत्यक्ष आत्मारामामध्ये नाही, ही ज्ञानेश्वरीमध्ये आहे, परंतु ही आपल्या सद्गुरू डॉक्टर काकांनी याच ओवीच्या संदर्भात समजावून सांगितलेली आहे. विचार करण्यासारखी आहे, छान प्रक्रिया आहे की इथे समर्थ जेव्हा म्हणतात जेणे साधने अपार साधकते सिद्ध झाले, की आपल्याला साधकापासून सिद्ध व्हायचं असेल तर आपल्या या दिवसभरातल्या सगळ्या प्रेरणा जरा सावधानतेने स्वतः बघाव्यात, स्वतः जाणाव्यात, स्वतः समजून घ्याव्यात आणि त्याच्या पूर्तीसाठी बाहेर न धावता आतमध्ये धावावं, आतमध्ये जावं, त्याच्या उगमाचा शोध घ्यावा. अंतर्निष्ठ तितुके तरले आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्यामुळे अंतर्निष्ठ व्हावं, बाहेरच्या त्याच्या जगात काय चालू आहे, त्याच्या जीवनात काय चालू आहे याच्यापेक्षा माझ्या अंतःकरणात काय चालू आहे, माझं काय चालू आहे, स्वतःवरती लक्ष द्यावं, स्वतःचे व्यापार बघावेत आणि सगळ्यात मुख्य स्वतःच्या उगमाकडे विचारांनी रोज जाण्याचा प्रयत्न करावा. असा हा जो विचार आहे, हा विचार मग इथे म्हणतात की जेणे पाविजे पहिलं पार, आपल्याला माया नदी म्हणून तरुण जाण्यासाठी हा विचार अत्यंत उपयोगाचा आहे, अत्यंत कामात येतो. पुढे दुसऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात तेहे जाणरे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निजध्यासे पावती. 3 गोष्टी समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की तेहे जाणरे श्रवण, की श्रवण हे साधन कुठलं आहे तर जाणं, सगळ्यात पहिलं साधन त्यांनी सांगितलं श्रवण. करावे अध्यात्म निरूपण, या अध्यात्माचं निरूपण करा. दुसरी गोष्ट मनन करिता समाधान, मनन करा. तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट निजध्यासे पावती. श्रवण, अध्यात्मनिरूपण, मनन आणि निजध्यास अशा 4 साधनांचा उल्लेख समर्थ इथे दुसऱ्या ओवीमध्ये करतात की ज्या साधनाने तुला पहिलं पार पावायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं साधन आहे श्रवण. श्रवण म्हणजे आपल्याला वाटतं फक्त ऐकणे, कानांनी ऐकणे म्हणजे श्रवण. ते नक्कीच श्रवण आहे, पण केवळ कानांनी ऐकणे म्हणजे श्रवण नाही. तर वेदांतशास्त्रामध्ये श्रवणाची जी व्याख्या दिलेली आहे की वेदांतशास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असे म्हणतात. अगदी स्पेसिफिक व्याख्या आहे आणि ही ना इव्हेंच्युअली आपल्याला पाठच व्हायला हवी. आपली काही कोणी परीक्षा घेणार नाही आहे, परंतु आपल्या स्वतःच्या समजुतीसाठी या काही मूलभूत संकल्पना आपल्याला निश्चित माहिती हव्या. केवळ कानाने ऐकलं, या कानाने ऐकलं, त्या कानाने सोडून दिलं, अशा प्रकारे हे जे ऐकणं याला श्रवण म्हणत नाही, याला परमार्थशास्त्राचं श्रवण म्हणत नाही. समर्थांनी आत्मारामामध्ये सांगितलेलं आहे, सुरुवातीला एक उपमा दिली होती, सगळ्यांना आठवत असेल तर, की चातक पक्षी वरीचा वरी चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळ हे अव्हेरी भूमंडळीचे. की हा चातक पक्षी जितक्या उत्कटतेने त्या पाण्याच्या थेंबाची वाट बघतो तेवढ्या उत्कटतेने जो श्रवण करतो, ते जे श्रवण आहे ते शब्द, त्या शब्दांचा ते शब्द स्वतः प्रत्यक्ष ऐकल्यावरती आतमध्ये जाऊन त्याच्यावरती विचार होऊन वेदांतशास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असे म्हणतात. वेदांतशास्त्राचं तात्पर्य कशामध्ये आहे की ब्रह्मसत्यन जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हे शब्द सोपे आहेत, अत्यंत प्रसिद्ध आहेत, आपण अनेक वेळेस ऐकले आहेत. पण नुसतं ऐकणं इथे अपेक्षित नाही आहे, तर ते ऐकल्यावरती आपला किमान शाब्दिक स्तरावरती हा निश्चय व्हायला हवा की हे संपूर्ण जग मिथ्या आहे आणि जीवो ब्रह्मैव नापरः, प्रत्येक जीव ब्रह्मरूप आहे, दुसरं काहीही नाही. हा निदान शाब्दिक स्तरावर तरी आपला निश्चय व्हायला हवा. आणि निश्चय होणं म्हणजे असं आपलं ते न्यू इयर रिझॉल्युशन असतं तसा निश्चय नाही. न्यू इयर रिझॉल्युशन आपला निश्चय कसा असतो की माझा दरवर्षी असतो 1 जानेवारीला की आता मी रोज सकाळी 5 वाजता उठेन,
रोज मी सकाळी खाली फिरायला जाईन, मग आल्यावरती मी योगासनं करेन, मग मी ध्यान करेन, त्याच्यानंतर मी अभ्यास करेन. तो काय जेमतेम 5-25 दिवस काहीतरी निश्चय टेकतो आणि तो नंतर परत गळून पडतो. 5चे 6 कधी वाजतात आणि 6चे 7 कधी वाजतात आपल्याला कळत नाही. परंतु हा निश्चय तसा नाही की एकदा झाल्यावरती जो परत परत करावा लागत नाही त्याला म्हणतात निश्चय, ठाम निश्चय. एकदा झाला की परत परत करावा लागत नाही. तर वेदांत शास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असे म्हणतात. आणि जोपर्यंत तो निश्चय होत नाही तोपर्यंत श्रवण करावं. साधकाने करावे अध्यात्म निरूपण. अध्यात्मशास्त्र जे आहे, वेदांतशास्त्र आहे, त्याचं निरूपण करावं, त्याची चर्चा करावी, त्या संदर्भात विचार करावा, त्याचा शोध घ्यावा आणि मननकरिता समाधान निजध्यासे पावते. श्रवण नुसतं केल्याच्या नंतर जे शब्द ऐकले त्याच्यावरती समाधान मानू नये, तर मनन केली या समाधान. मनन शब्दाचा अर्थ आहे साधक बाधक विचार. स्पेसिफिक अर्थ आहे. आधी श्रवण आणि मग मनन. साधक बाधक विचार म्हणजे काय की आता मी हे विधान ऐकलं, ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. मला कळलं पण अजून मला पटलं नाही ते. मला खूप सगळ्या शंका मनामध्ये निर्माण होतात की तुम्ही जगाला मिथ्या कसं काय म्हणता, माईक कसं काय म्हणता, मग एवढे सगळे मला सुखदुःखांचे अनुभव येतात, ते कसे काय खोटे असतील. अशा खूप सगळ्या शंका मनामध्ये निर्माण होतात. मी म्हणजे देह नाही असं तुम्ही म्हणता, मी म्हणजे ब्रह्म आहे असं तुम्ही म्हणता, ते कशावरून. अशा खूप सगळ्या शंका मनामध्ये निर्माण होतात. मग या सगळ्या शंकांचं विचारपूर्वक समाधान करून घ्यावं. हा जो विचार आहे ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या, काही जे विचार आहेत ते याला साधक आहेत, काही जे विचार आहेत ते त्याला बाधक आहेत. त्या सगळ्यांचा व्यवस्थित निवाडा करावा, त्या सगळ्यांचं व्यवस्थित पृथक्करण करावं. आणि निःसंशय जोपर्यंत आपली वृत्ती होत नाही तोपर्यंत आपण जे शब्द ऐकले आहेत त्याचं मनन करावं. मनन म्हणजे साधक बाधक विचार. आणि असं आहे की जी प्रणाली सांगितलेली आहे की वेदांतशास्त्र जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत श्रवण करावं, कळलं आहे पण पटत नाही तोपर्यंत मनन करावं. आणि आता मला सगळं व्यवस्थित कळलं आहे, सगळं व्यवस्थित पटलं आहे, पण अजून अनुभव आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत निदिध्यासन करावं. निदिध्यासन म्हणजे ज्या तत्वाबद्दल आपण ऐकलं, ज्याच्याबद्दल आपला शाब्दिक स्तरावरती निश्चय झाला, ज्या तत्वाबद्दलच्या सगळ्या शंका मनातल्या निघून गेल्या, ते एकच तत्व मनामध्ये धरून ते मी आहे असा अखंड अनुसंधान धरणं, असा अखंड ध्यास धरणं, वैचारिक स्तरावरती तो विचार आपला कायम जागृत ठेवणं, त्याला म्हणतात निदिध्यासन. कळलेलं नाही तोपर्यंत श्रवण, पटत नाही तोपर्यंत मनन, आणि कळलं आहे आणि पटलं आहे परंतु अनुभव आला नाही, त्यामुळे अनुभव येत नाही तोपर्यंत निदिध्यासन. इथे समर्थांनी जो शब्द वापरला आहे तो निजध्यास असा शब्द वापरला आहे. निज म्हणजे स्वस्वरूप, स्वतःचं स्वरूप, आणि ध्यास म्हणजे ध्यान, की स्वतःच्या स्वरूपाचा ध्यान करावं. स्वतःच्या स्वरूपाचं ध्यान करावं म्हणजे केवळ बैठकीचं ध्यान असतं ते नाही, तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आवश्यक तेवढा व्यवहार, आवश्यक तेवढा व्यवसाय, आवश्यक तेवढ्या कुटुंबासाठीच्या गोष्टी करून झाल्या की जो काही मोकळा वेळ मिळतो त्या मोकळ्या वेळामध्ये निजध्यासही पावते. श्रवण करा, मनन करा अथवा निदिध्यासन करा. या तीनपैकी कुठल्या तरी क्रिया, आणि या काही सिक्वेन्शियल क्रिया नाही आहे की आधी पहिले 10 वर्ष श्रवणच केलं, मग पुढचे 10 वर्ष मनन केलं, मग पुढचे 10 वर्ष निदिध्यासन, असं नाही. तर या तीनही क्रिया हँड इन हँड जातात, पॅरलल आहेत, समांतर आहेत. आणि आपल्याला त्या तत्वाची अनुभूती येत नाही तोपर्यंत श्रवण करावं, मनन करावं आणि निदिध्यासन करावं. हे तीनही जे साधन आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि समर्थ म्हणतात की मननकरिता समाधान निजध्यासे पावती. हा जो अभ्यास आहे हा अखंड करण्याचा अभ्यास आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक श्रुती येते की स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास, आणि प्रवचन, प्रवचन म्हणजे कुठल्या तरी स्वरूपातली वेदांतशास्त्राची चर्चा. न प्रमदितव्यम, यांच्या बाबतीत कधीही प्रमाद करू नये, आळस करू नये, कंटाळा करू नये. हा जो आहे की कंटाळा आळस न करता स्वाध्याय, प्रवचन, वेदांत चर्चा आणि अभ्यास आपला अखंड चालू ठेवावा. का अखंड चालू ठेवावा? कारण की एकदा ऐकून हे कळण्यातलं नाही, एकदा वाचून एकदा जाणून घेऊन हे पटण्यासारखं नाही.
हा जो सगळा प्रांत आहे आत्मतत्वाचा प्रांत, हा इंद्रिय अगोचर आहे. मुळात जे आत्मतत्व म्हणजे मी अशी आपल्याला अनुभूती घ्यायची, ते आत्मतत्व इंद्रिय अगोचर आहे, इंद्रियांच्या पलीकडचं आहे. ज्या रूढ पद्धतीने आत्तापर्यंत आपल्याला ज्ञान करून घेण्याची सवय लागलेली आहे, त्या रूढ पद्धतीने आत्म्याचं ज्ञान होत नाही. इनफॅक्ट आत्मज्ञान होणं ही संकल्पनाच मुळात आपण बघितलं की ही अपूर्ण आहे. ही बोलीभाषेमध्ये आपण म्हणतो की आत्मज्ञान झालं, मुळात आत्मज्ञान होत नाही. तर आत्मा नित्यप्राप्तच आहे, परंतु नित्यप्राप्ताची जणू फेरप्राप्ती आपल्याला होते आणि नित्यसिद्धाची जणू ही परत फेरसिद्धी होते. केव्हा होते? ही साधनाच्या अंतर्गत होते. म्हणून श्रवण, मनन आणि निदिध्यासन, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम, अशा प्रकारचं हे जे साधन आहे हे आपण नित्य करावं आणि नेहमी अखंड करत राहावं. असं जर केलं तर या परमार्थाची सिद्धी होते, तर साधकाचा सिद्ध होते. आज आपण आत्मारामाच्या 4थ्या प्रकरणातल्या पहिल्या 2 ओव्यांचा विचार केला आणि 3ऱ्या ओवीपासूनचा विचार आपण पुढच्या सत्रात करूया. आज आपलं चिंतन आपण इथेच थांबवू. जय जय रघुवीर समर्थ.